कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी गावाजवळ सोलापूर मेढा एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. कोरेगाव सातारा मार्गावर गुरुवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ओव्हरटेक करताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. या बसमध्ये त्यावेळी 26 प्रवासी होते. अपघातात 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वाहकासह चालकालाही दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मेढा बस डेपोची MH14 BT 3304 क्रमांकाची एसटी बस सोलापूरहून मेढ्याकडे जात होती. कोरेगावच्या आझाद चौकात प्रवासी उतरवल्यानंतर बस साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. त्रिपुटी गावच्या हद्दीत ईश्वरी एंटरप्राइजेसजवळ बस ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक दुचाकीस्वार आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन रस्त्याकडेला असलेल्या उतारावरून खाली गेली आणि पलटी झाली. बस अचानक उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अनेक प्रवासी घाबरले होते. परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमी दोघांना पुढील उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कोरेगावचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. तसेच उलटलेली एसटी बस यंत्रणेच्या मदतीने पुन्हा रस्त्यावर उभी करण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली गुरव, उपसभापती रवींद्र पवार, सदस्य अजिंक्य कदम, शिवाजी गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींच्या कुटुंबियाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. या अपघात प्रकरणी बस चालक धर्मेंद्र निवास जाधव वय 44 राहणार दुशेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदत कार्य केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.